In previous lecture, you know that solid state physics. Solid state physics मध्ये आपण काय बघितलं होतं, त्यामध्ये इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर आणि एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर. Extrinsic semiconductor divided in two parts. First is the P type of semiconductor, second is the N type of semiconductor. Intrinsic semiconductor मध्ये आपण हे जे एक्झाम्पल घेतले होते केमिस्ट्रीचे ते कोणते होते? जर्मेनियम, atomic number is 32, outermost shell electron is 4 electrons. In silicon, atomic number is 14, outermost shell electron 4 electron. And aluminium is atomic number 13 is equal to outermost shell 3 electrons. And next one is the phosphorus, atomic number outermost shell 5 electron. These are the good conductor. These are the good conductor for electricity. This is the good conductor. तर इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर मध्ये काय झाले होते? 4 इलेक्ट्रॉन असतात. किती असतात? 4 इलेक्ट्रॉन. 4 इलेक्ट्रॉन हे 4 इलेक्ट्रॉनच्या जवळचे ज्याला आपण म्हणतो नेबरिंग, ते नेबरिंगशी काय बॉन्ड तयार करतात? कोव्हॅलेंट बॉन्ड. कोणता बॉन्ड तयार करतात? कोव्हॅलेंट बॉन्ड. जसं की आपण सांगितलं होतं, इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर कोणता बॉन्ड तयार करतात? कोव्हॅलेंट बॉन्ड. विच बॉन्ड? कोव्हॅलेंट बॉन्ड. At room temperature. Which temperature? Room temperature. At room temperature. मग या रूम टेम्परेचर वरती आपला कोणता बॉन्ड तयार होतो? कोव्हॅलेंट बॉन्ड. पण हा कोव्हॅलेंट बॉन्ड थोड्या वेळाने काय होत असतो? ब्रेक होत असतो. केव्हा ब्रेक होतो? जेव्हा आपण याचे टेम्परेचर इन्क्रीज करतो. तेव्हा टेम्परेचर इन्क्रीज केल्यानंतर काय होतं? याचा कोव्हॅलेंट बॉन्ड ब्रेक होतो. ब्रेक झाल्यानंतर जे इलेक्ट्रॉन असतात ते इलेक्ट्रॉन काय करतात? शिफ्ट होतात. कुठे शिफ्ट होतात? बाजूला. त्याला आपण म्हणतो फ्री इलेक्ट्रॉन. पण त्यांची जी स्पेस त्यांनी सोडलेली असते ते स्पेस कशामध्ये कन्वर्ट होते? होल्स मध्ये. सपोज माझ्याकडे 40 इलेक्ट्रॉन आहे, 40 कोव्हॅलेंट बॉन्ड, 40 इलेक्ट्रॉन आहे, तर कोव्हॅलेंट बॉन्ड किती क्रिएट करतील? 20. कारण दोन मिळून एक कोव्हॅलेंट बॉन्ड तयार होतो. तर 40 इलेक्ट्रॉन आहे, तर 40 इलेक्ट्रॉन काय करतात? कोव्हॅलेंट बॉन्ड तयार करतात. किती करतात? 20 कोव्हॅलेंट. त्याच्यानंतर आपण त्याच्यावरती टेम्परेचर अप्लाय केल्यानंतर काय होते? तो कोव्हॅलेंट बॉन्ड ब्रेक होतो. कोव्हॅलेंट बॉन्ड जर ब्रेक झाला तर ते इलेक्ट्रॉन काय करतात? बाजूला पास होतात. तिथे जी व्हॅकन्सी क्रिएट झालेली असते ते कशाची असते? होलची. नंतर सपोज आपल्याकडे 40 इलेक्ट्रॉन आहे, ते जर कोव्हॅलेंट बॉन्ड जर तयार झाला, कोव्हॅलेंट बॉन्ड तयार झाल्यानंतर ते बाजूला शिफ्ट झाले. शिफ्ट झाल्यानंतर बाजूला शिफ्ट झालेले किती आहे? 40 इलेक्ट्रॉन. जे तिथे व्हॅकन्सी क्रिएट झाली ते कशाची झाली? होलची. ते होल्स पण किती झाले? 40. म्हणजे 40 इलेक्ट्रॉन 40 होल्स. म्हणजे त्याच्यामध्ये मेजॉरिटी मायनॉरिटी चार्ज कॅरियर नसतात. मेजॉरिटी आणि मायनॉरिटी चार्ज कॅरियर नसतात. मग नंतर आपण बघितलं एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर. कोणतं बघितलं? एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर. See the board. Extrinsic semiconductor, there are two types. First is a P-type semiconductor, and second one is a N-type of semiconductor. मग P-type आणि N-type मध्ये आपण नाही घेतला होता की कोणताही एक गुड कंडक्टर घ्या. कोणता घ्यायचा? सपोज आपण घेतला सिलिकॉन. कोणता घेतला? सिलिकॉन. यामध्ये घ्या सिलिकॉन. याच्या आउटरमोस्ट शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन आहे? 4. याच्या आउटरमोस्ट शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन आहे? 4. पण याच्या सोबत आपण एक इम्प्युरिटी एटम घेतला होता. तर पी टाइप मध्ये इम्प्युरिटी एटम घेतला होता ॲल्युमिनियम. कोणता घेतला होता? ॲल्युमिनियम. ॲल्युमिनियमच्या आउटरमोस्ट शेल मध्ये किती आहे? 3 इलेक्ट्रॉन. नेक्स्ट फॉस्फरसच्या आउटरमोस्ट शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन आहे? 6 इलेक्ट्रॉन. म्हणजे पी टाइप साठी आपण ॲल्युमिनियम कन्सिडर केला आणि एन टाइप साठी आपण फॉस्फरस कन्सिडर केला. मग आता पी टाइप मध्ये आपण एक घेतला सिलिकॉन. हा प्युअर कंडक्टर आहे. त्याच्यामध्ये एक इम्प्युरिटी एटम टाकला. इम्प्युरिटी एटम टाकल्यानंतर याचे इलेक्ट्रॉन किती असतात? 3.
हे 3 इलेक्ट्रॉन या 4 इलेक्ट्रॉनशी कोणता बॉन्ड तयार करतील? कोव्हॅलेंट बॉन्ड. पण किती करतील? फक्त 3च. कारण हे 3 या 3 सोबत कोव्हॅलेंट बॉन्ड तयार करतील. राहिलेली जी एक एम्प्टी वॅकन्सी आहे ती काय असते? होल्स. काय असते? होल्स. आणि दुसरं काय, एन टाइप ऑफ सेमीकंडक्टर मध्ये आपण कोणतं हे घेतलं? सिलिकॉन. सिलिकॉन सोबत कोण लावला? फॉस्फरस. फॉस्फरस लावल्यानंतर जसं की बघ 4 इलेक्ट्रॉन 4 सोबत कोणता बॉन्ड तयार करत आहे? कोव्हॅलेंट बॉन्ड. पण इथं आपल्याकडे 4 आहे, पण इथं किती आहे? 3च इलेक्ट्रॉन आहे. म्हणून इथं किती क्रिएट होत आहे? 3. किती होत आहे? 3. काय? कोव्हॅलेंट बॉन्ड. राहिलेली एक वॅकन्सी कोणाची आहे? होलची आहे. कोणाची आहे? होलची. मग आता सपोज आपल्याकडे 21 इलेक्ट्रॉन आहे. किती आहे? 21. 21 का घेतले मी ऑड नंबर? कारण आपल्याला एक तिथं फ्री सोडायचं. 21 जर आहे तर ते 21 जर त्यांच्या जागेवरून जर बाहेर शिफ्ट झाले तर किती होणार आहे? 21 असेल. राहिलेली जी वॅकन्सी आहे तिथं किती क्रिएट होणार आहे? 21च. किती झाले? 21. पण ते कोणते होणार आहे? होल्स. बाहेर किती निघले? 21. पण राहिलेला जो एक एम्प्टी आहे तो एम्प्टी काय क्रिएट करत असतो? होल्स. म्हणजे 21 च्या सोबत 1 झाला तर किती होतील? 22. म्हणजे पी टाइप ऑफ सेमीकंडक्टर मध्ये जे मेजॉरिटी चार्ज कॅरियर असतात ते मेजॉरिटी चार्ज कॅरियर कोण असतात? होल्स. आणि मायनॉरिटी चार्ज कॅरियर कोण असतात? इलेक्ट्रॉन. तसंच एन टाइप सेमीकंडक्टर मध्ये हे 4 या 4 सोबत कोणता बॉन्ड तयार करतात? कोव्हॅलेंट बॉन्ड. पण इथे एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन आहे. एक्स्ट्रा कोण आहे? इलेक्ट्रॉन आहे. सपोज 20 कोव्हॅलेंट बॉन्ड झाले, ते 20 कोव्हॅलेंट बॉन्ड ब्रेक झाल्यानंतर बाहेर जर निघले तर ते 20 निघाले पाहिजे. कोण निघले? इलेक्ट्रॉन. पण सोबत एक आहे, हा सोबत जो एक आहे हा याच्यामध्ये ऍड होईल. किती झाले? 21. पण राहिलेली जी एम्प्टी वॅकन्सी आहे, सपोज हा जर इथून क्रिएट झाला तर इथं जी वॅकन्सी क्रिएट होते ते किती होतील? 20. त्याच्यासोबत हा जमा झाला 21. पण 21 काय झाले आपले? इलेक्ट्रॉन. पण जिथं जे स्पेस जागा एम्प्टी होती त्या एम्प्टी ठिकाणी जे प्लेस झालेलं आहे ते काय होते? होल्स. पण किती शिफ्ट झाले? फक्त 20. म्हणून 20 काय झाले? होल्स. 21 काय झाले? इलेक्ट्रॉन. मेजॉरिटी चार्ज कॅरियर इन एन टाइप ऑफ सेमीकंडक्टर इज इलेक्ट्रॉन्स. मायनॉरिटी चार्ज कॅरियर इज होल्स. दिस इज द सेमीकंडक्टर टाइप. राइट.